असा डौलात रथ आणला श्रीकृष्णाने दोन सैन्यांच्या मध्ये. अर्जुन सुद्धा रुबाबात उभा, धनुष्य घेऊन, छाती काढून. पण पुढे आला आणि काय दिसलं? आजोबा रे उभे. पाणी आलं रे डोळ्याला अर्जुनाच्या. रडत रडत श्रीकृष्णाला म्हणतो कसा, अरे ज्यांनी आम्हाला लहानपणी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळवलं, अशा आजोबांच्या अंगावर का बाणांचा वर्षाव करू? मला काही नको, राज्य नको, तुमचं तुम्ही बघा, तुमचे तुम्ही प्रश्न सोडवा, भांडणं सोडवा, मला यातून सोडवा बाबा. नमस्कार. गोष्ट भगवद्गीतेची एका सुसंवादाची हा कोर्स आपण येत्या 10 जानेवारी पासून सुरू करत आहोत. सर्वांसाठी खुला व्हावा म्हणून याची प्रवेश फी ऐच्छिक ठेवली आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सढळ हाताने आर्थिक योगदान द्या आणि ज्यांना काहीच आर्थिक योगदान देणं शक्य नाहीये त्यांनीही आनंदाने यामध्ये सहभागी व्हा. यावेळी प्रथमच ऐच्छिक शुल्कासह घेऊन आलेला हा कोर्स नक्कीच जॉईन करा. सांग मला, तू जर का अर्जुनाच्या जागेवर असतास तेवढं तरी बोलू शकला असतास का? नाही ना. पण अर्जुन कसा विषय लावून धरतो, पण श्रीकृष्ण कसला बेरकी. अर्जुन बोलतोय, रडतोय, एक शब्दाने श्रीकृष्ण बोलत नाही. मी उभा एकदा अर्जुनाकडे बघतोय, एकदा श्रीकृष्णाकडे बघतोय, काय करावं कळत नाही. एकदा वाटलं होतं जावं अर्जुनाच्या मदतीला, पण थांबलो. हा मध्ये उभा, काय करेल सांगता येत नाही, श्रीकृष्णाचा नेम नाही. गीतेमधील कृष्ण अर्जुन संवाद आपण आपला मानून संवाद रूपात समजून घेतला पाहिजे. स्वतःमधला अर्जुन मला सापडायला हवा, कारण अर्जुन हरवलाय. त्याला शोधण्यासाठी गोष्ट भगवद्गीतेची एका सुसंवादाची या लाईव्ह कोर्सची निर्मिती केली गेलेली आहे. सगळा पहिला अध्याय गीतेचा संपला, श्रीकृष्ण काही बोलत नाही. तिथे लांबून संजय बघतोय. दुसरा अध्याय सुरू झाला, 10 श्लोक संपले, तरी हा काही बोलत नाही. मला एकदा वाटलं होतं की अर्जुनाच्या डोक्यावरनं हात फिरवेल, पाठीवरनं हात फिरवेल. मूर्खासारखं बोलू नकोस, हे काय एखाद्याची समजूत काढण्याचं वाक्य आहे का रे? मला वाटलं होतं बरं का, श्रीकृष्णाला जाऊन सांगावं, अरे पोरगा घाबरलाय, भिदरलाय, स्वतःच्या आजोबा समोर दिसत आहेत आणि तू हे काय चालवलंयस. पण सांगतो कसा, अशोचान अन्वशोचस्त्वम प्रज्ञावादांश भाससे गतासून गतांशुंश नानुशोचंती पंडिता. बोलतोयस तर बोलतोयस मूर्खासारखं, परत वरती पंडितांचं आव्हान ठेवस. जशी जशी गीता पुढे जाते, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, काय सुंदर संवाद होतो या दोघांचा. खरोखर संवाद भावाचा असा. या कोर्समध्ये आपण काय करणार आहोत? भगवद्गीता संवाद म्हणून समजावून घेतो. तो सुसंवाद का झाला हे पाहतो. कृष्ण अर्जुनांमधल्या प्रश्नोत्तरांची गंमत पाहतो. संपूर्ण भगवद्गीतेची सहल करतो. आणि म्हणून भगवद्गीता पाठ असणं, त्यातील श्लोक माहीत असणं, संस्कृत भाषा येत असणं याचीही आवश्यकता नाही. जी लोक हा व्हिडिओ युट्यूबवर बघत असतील त्यांना या व्हिडिओच्या खाली लिहिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळे डिटेल्स मिळतील. हा कोर्स जॉईन करण्यासाठीच्या गुगल फॉर्मची लिंक सुद्धा तिथे आहे. त्या तारखा, वेळा हे सगळं तिथे दिलेलं आहे. आता व्हिडिओ पाहत असताना QR कोड मागे माझ्या दिसत असेल, तो QR कोड या कोर्ससाठी रजिस्टर करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुगल फॉर्मचा QR कोड आहे. तो QR कोड स्कॅन करून सुद्धा गुगल फॉर्म भरून या कोर्सला जॉईन होता येईल. या उपक्रमात सहभागी व्हा आणि भगवद्गीतेचा विचार घराघरात पोचवायला मदत करा. आपण सर्वांनी अवश्य जॉईन व्हावं. गोष्ट भगवद्गीतेची एका सुसंवादाची.